नमस्कार मंडळी, भाग्यश्री सावंत किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज सुक्या बोंबीलचं कालवण बनवूया. आणि त्यासाठी बाजारातून सुके बोंबील घेऊन आले होते आणि त्याचे छान आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे आहेत आणि पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत आणि तेच बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे चांगले छान तुकडे करून घ्या त्या बोंबीलचे. इथे आपण एक मीडियम आकाराचा बटाटाही वापरणार आहोत. बटाट्याचेही चांगले तुकडे करून घ्या आणि तेही एका साईडला भिजत ठेवायचे आहेत. यासाठी आपल्याला एक कांदा आणि एक टोमॅटो लागणार आहे, तोही एका साईडला आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आपल्या सगळ्यांच्या घरात सुकी मच्छी असतेच. सुकी मच्छी कशी, ओली मच्छी नसेल किंवा चिकन आपल्या घरात आणलेलं नसेल, आज नॉनव्हेजचा दिवस आहे, काहीतरी नॉनव्हेज खावंसं वाटतं, तर त्यासाठी आपण हा ऑप्शन म्हणून बनवू शकतो. तर बटाटी छान एका साईडला भिजत ठेवली आहे आणि कांदा टोमॅटोही बारीक छान चिरून घेतलं आहे. सुक्या बोंबलाची चटणी, सुक्या बोंबलाची भाजी आणि सुक्या बोंबीलचं कालवण अप्रतिम होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सुक्या बोंबलाची चटणी कशी करतात ते. आणि सुक्या बोंबीलची भाजीही खूप टेस्टी लागते, आपल्याला तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीसोबत तर खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी अपलोड त्या रेसिपी करेन पुढेच. आता आपण आज सुक्या बोंबीलचं कालवण करूया. तर मस्त एका तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय करून घ्या आणि त्यानंतर फोडणीला आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे आणि त्यामध्येच थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण पहिलं आपण सुके बोंबील आणि बटाटी छान शिजवून घेणार आहोत. छान म्हणजे आपल्याला अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण एका साईडला वाटण काढून ठेवले. वाटण कसं करायचं त्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. लिंकही मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही तिकडे जाऊनही बघू शकता की खोबऱ्याचं वाटण कसं करायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला छान त्याची 7 ते 8 मिनटं ही एक उकळ काढून घ्यायची आणि त्यानंतर ते अर्ध किच्चं शिजलं की हे जे वाटण आहे ना, ते आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. वाटणमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकून छान बारीक वाटण करून घ्या आणि त्याच्यामध्ये टाकून परत आपल्याला 5 मिनटं ते बोंबल्याचं कालवण शिजवायचं आहे. पाणी तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही आतमध्ये पाणी ॲड करून घ्या. तर मस्त त्याची अर्धी कच्ची शिजली आहे बटाटी आणि आता आपण आतमध्ये वाटण टाकून घेणार आहोत. तर तुम्ही सुके बोंबील कसे करता मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर हे बघा, मस्त आतमध्ये हवं ते पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढी क्वांटिटी मी टाकली आहे आणि आता 5 ते 6 मिनटं छान उकळ काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून सर्व करून घेणार आहोत. आतमध्ये 3 ते 4 कोकमही टाकून घ्यायचे आहेत. कोकममुळे थोडासा आंबटपणा येतो आणि टेस्ट अजून छान होते. तर कोकम टाकल्यानंतर थोडंसं परत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ पहिलं टाकलं आहे आपण, ते थोडंसं बोंबीला लागलं पाहिजे आणि नंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर ही आपली बोंबलाचं कालवण रेडी आहे.